तुम्हाला सुद्धा असा बाहेरून क्रिस्पी आतून ज्युसी मालपुआ खायचा आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर हा मालपुआ बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बोलमध्ये मैदा, मिल्क पावडर, बारीक रवा त्यासोबत अख्खी बडीशेप व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याचसोबत मी ॲड करते अगदी एक पिंच ऑफ सॉल्ट, त्याची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी. त्याचसोबत मी ॲड करणार आहे दूध. तर थोडं दूध ॲड करून याला मस्त असं स्मूथ पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आणि मग या बॅटरला रेस्टवरती ठेवायचं झाकून 10 मिनिटांसाठी. तोपर्यंत मी एकीकडे पाक बनवून घेते. बरं, या मालपुआंची डिटेल्ड रेसिपी मी कालच आपल्या चॅनलवरती अपलोड केली. ती तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर पाक बनवण्यासाठी मी पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी ॲड करून याला व्यवस्थित शिजवून पाक बनवून घेतला. आता हे मालपुए फ्राय करण्याआधी मी त्या बॅटरमध्ये ॲड करते थोडीशी बेकिंग पावडर आणि मिक्स करून व्यवस्थित बॅटर रेडी करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून व्यवस्थित एक मालपुआ तेलामध्ये सोडून असा फ्राय करून घ्यायचा. तर व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला हे मालपुए फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. तर हे मालपुए फ्राय होण्यासाठी अगदी 2 ते 3च मिनिटं लागतात. थोडासा असं गोल्डन ब्राऊन कलर येऊ लागला की मग ह्याला काढून घ्यायचा आणि आपण जो पाक बनवलेला त्यात ह्याला डिप करून ठेवायचा अगदी 2 मिनिटांसाठी आणि मग झालेत रेडी आपली क्रिस्पी, ज्युसी, गुबगुबीत मालपुए. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.